सध्या आंतरवाली सराटीमध्ये महाराष्ट्रातून अनेक गरजवंत मराठे पोहोचत आहेत। या ठिकाणी क्रूझर आलेली आपण बघितली आहे आणि ते कुठून आलेत, त्यांचं गाव काय आणि सध्या कुठून आलेत हे जाणून घेऊया। दादा, तुमचं नाव काय आणि कुठून आलाय? अंबादास शेळके, अंबादास भीमराव शेळके, तालुका परतूर, जिल्हा जालना। क्रूझरवरती जर बघितलं तर पूर्ण सामान बांधून आणलेलं आहे। कुठून आलाय? पंढरपूरच्या वारीहून सराटे धरला आलोय। पंढरपूरची वारी केली, डायरेक्ट आंतरवाली सराठीकडे आलाय। काय मागणं केलंय दादा? संजय पाटलाच्या भेटीला जायचं। जरांगे पाटलांच्या भेटीला आलाय। पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झालं का? हो, एकदम ओके। दर्शन वारीला होता महिनाभर? 10 दिवस झाले, 11 दिवस झाले आज। बरं, 11 दिवसापासून समजा वारीमध्ये होता। काय मागणे पांडुरंगाकडे आणि काय मागितलं पांडुरंगाला वारीमध्ये जाऊन? एकच म्हणलं, आमचं आरक्षण आम्हाला भेटावं। बाकी एवढी इच्छा केली मी पांडुरंगाला। दादा उपोषणाला बसलेत, काय वाटतं? दादा उपोषणाला तर आम्हाला कालच ठेपा लागलाय का दादा उपोषणाला बसलेले आहेत म्हणून। दादा उपोषणाला बसले, कळताच तुम्ही इकडे? हो, ते उपोषणाला बसले म्हणून तर ह्या मार्गी आलो ना आम्ही। बरं, या ठिकाणी महिला सुद्धा आहेत। बरं, तुमचं नाव सांगा मला, तुम्ही कुठून आलाय? आम्ही कल्याण तुळशीराम जाधव, परतूर, आपलं बाबाई, परतूर तालुका, जिल्हा जालना। म्हणजे हे सगळेच जण आहेत, ते सगळेच जण जे आहेत ते पंढरपूरवरून या ठिकाणी आलेले आहेत। त्या आजी सुद्धा पंढरपूरवरूनच आलेले आहेत आणि आमचा तिकून आता पण भेटीसाठी आम्ही समज इकून आलो, नाही तर आम्हाला माजलगाव जवळ आहे, पण इकडे भेट होईल म्हणून इकडे आले गेलो आम्ही। त्याच्यामुळे इकून आलो, मला भेट होईल त्याच्यामुळे इकडे आलो आम्ही। तर पंढरपूरवरून या ठिकाणी पोहोचलाय, दादांना भेटण्यासाठी तुम्ही पोहोचलेला आहेत। आज जर बघितलं तर गावगाड्यातला प्रत्येक मराठा समाज म्हणतोय की उपोषण नको आहे आणि तरीसुद्धा उपोषण केलं जाते। काय वाटतं? उपोषण आता काय, आता त्याची इच्छा कशी आहे काय आता सांगता येणार नाही। या ठिकाणी महिला सुद्धा आहेत आणि महिलाही या ठिकाणी दिसत आहेत। आजी, तुमचं नाव काय? कुठं? वय किती आहे तुमचं? वय काय? 70-75च्या पुढे वय आहे आणि आजीसुद्धा संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सध्या आंतरवालीमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर काय दादांना भेटायला आलाय जरांगे पाटलांना, तुम्ही कुठं ऐकलं नाव जरांगे पाटलांच्या विषयी चर्चा किंवा घरात? पंढरपुरामध्ये पाटला उपोषणाला बसले, ते कळताच तुम्ही या ठिकाणी आलेला? राहणार बाबाई, परतूर तालुका, जालना जिल्हा, जरांगे पाटलाच्या भेटीला आलो। जरांगे पाटलांच्या भेटीला ह्या सर्व महिला सुद्धा आलेल्या आहेत। कारण इथं जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू पाहायला मिळत आहेत। कारण हा योद्धा गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला मिळालेला हा योद्धा आहे आणि या योद्ध्याला नक्कीच आम्ही बळ देण्यासाठी आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले गरजवंत मराठे आंतरवाली सराठीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही सर्व पंढरपुरावरून थेट, कारण पंढरीच्या पांडुरंगाची वारी झाली आहे, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शनसुद्धा झालं आहे। कारण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने, आणि सर्वात म्हणजे सुख जे प्राप्त होतं, जे आवडीचं म्हणजे आम्हाला वारकरी किंवा शेतकऱ्याला जेव्हा आनंद निर्माण होतो की पांडुरंगाचं श्रीमुख ज्यावेळेस बघतो आम्ही, त्यावेळेस जगातला सर्वोच्च आनंद आम्हाला प्राप्त होतो। आणि पांडुरंगाचं श्रीमुख बघूनसुद्धा आम्ही या ठिकाणी संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो आहे आणि दादांची तब्येत बघितल्यानंतर नक्कीच आम्हाला आनंद द्विगुणित होणार आहे। हाही संदेश संपूर्ण महाराष्ट्रातून गरजवंत मराठ्यांचा प्रत्येक लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो।